नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज घेऊन आले आहे दिलकशी भाग 26. प्रेमात गैरसमज आला आणि त्या एका गैरसमजाने 2 हृदयांमध्ये नाही तर 2 कुटुंबांमध्ये दरी निर्माण झाली. गजेंद्र आणि अनुजांच्या प्रेमकथेचा तो एक टप्पा जो पुढे जाऊन ध्रुव आणि कनकच्या आयुष्यालाही हादरवून टाकणार आहे. नेमकं काय घडलं त्या सक्सेस पार्टीमध्ये आणि लक्ष्मीबाईंच्या मनात अनुजांबद्दल राग कधी निर्माण झाला? चला तर मग सुरुवात करूया आजच्या भागाची. लक्ष्मीबाई घराबाहेर जाताबरोबर ध्रुवसुद्धा त्याच्या बेडरूमकडे निघून गेला. त्याने वर जाताना त्या दोघींकडे पाहिले सुद्धा नाही. आतू, कनकने पुढे येऊन अनुजांशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण तेवढ्यात त्या चेहऱ्यावर खोटी स्माईल आणत तिला म्हणाल्या, मी तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुला नंतर देते. आता सध्याला रूममध्ये जा. तो दाखवत नसला तरी त्याला यावेळेस तुझी गरज आहे. तो वरून कितीही कठोर बोलला असेल, पण त्याचा त्याच्या आजीवर किती जीव आहे हे मला चांगलंच ठाऊक आहे. त्यांचं बोलणं ऐकून तिने मान होकारात हलवली आणि जिना चढून रूममध्ये आली. ती रूममध्ये आली तर तिला ध्रुव कुठेच दिसला नाही. तेवढ्यात गॅलरीकडचा पडदा हवेने थोडा हलला, त्यामुळे तिचं लक्ष गॅलरीकडे गेलं. मग तिची पावलं आपोआप गॅलरीच्या दिशेने वळली. गॅलरीत ध्रुव कठड्याला पकडून दूर शून्यात नजर लावून उभा होता. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव न कळण्यासारखे होते. ध्रुव, तिने त्याच्या खांद्यावर हलकेच हात ठेवून त्याला आवाज दिला. तिच्या स्पर्शातली काळजी जाणवताच त्याने तिच्याकडे फिरून तिला घट्ट मिठीत घेतले. तो बोलत काहीच नसला तरी त्याचा स्पर्श खूप काही सांगून जात होता. तिने सुद्धा त्याला समजून घेत तिचे हात त्याच्या पाठीवर आणले. तिच्या स्पर्शात आगीसाठी पेटलेले त्याचे मन हळूहळू शांत होऊ लागले. लक्ष्मीबाईंना बोलताना त्यालाही त्याच्या डॅडची आठवण आली होती. त्याच्या डॅडसोबत तो लहानपणी खूप वेळा नांदेडला गेला होता. तिथे त्याला एखाद्या राजकुमारासारखं ट्रीट केलं जायचं. त्याची आजी तर त्याचा कोणताही शब्द खाली पडू द्यायची नाही. तो नांदेडला गेला की लक्ष्मीबाईंचा पूर्ण वेळ त्याच्यासाठी राखून ठेवलेला असायचा. अनुजांवरून गजेंद्रसोबत बऱ्याच वेळा लक्ष्मीबाईंचे भांडण व्हायचे, पण त्याचा परिणाम कधीही ध्रुववर होऊ द्यायच्या नाहीत. पण म्हणतात ना, वेळ नेहमी एकसारखी राहत नाही. गजेंद्र गेले आणि ध्रुव आणि लक्ष्मीबाईंमध्ये जे वितृष्ट निर्माण झाले ते हळूहळू वाढत गेले आणि आज तर त्याच्याच प्रतिस्पर्धी म्हणून त्याच्यासमोर उभ्या होत्या. आणि हे सर्व त्यांनी स्वतःच्या गैरसमजामधून ओढवून घेतले होते. इतके दिवस त्याने कनकला फक्त त्यांच्यापासून लपवून ठेवले होते, पण आता वेळ आली होती की त्याला तिच्यासाठी त्यांना समोरासमोर भिडावे लागणार होते. थोडा वेळ ते दोघंही असेच एकमेकांच्या मिठीत उभे होते. त्याचं मन शांत झाल्यावर त्याने हळूच त्याची मिठी सैल केली आणि तिच्याकडे बघून एक छोटी स्माईल करत मोबाईल हातात घेऊन तो काही न बोलता ऑफिससाठी निघून गेला. कनक मात्र झालेल्या गोष्टींचा विचार करत रूममध्ये बसून नव्हती. पहिलेच जेव्हा ती लग्न करून या घरात आली होती तेव्हा सुद्धा त्यांनी तिला विरोधच केला होता आणि आजही त्या तिच्या विरोधात बोलत होत्या. तिच्या मनात आता खूप सारे प्रश्न तयार झाले होते आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं फक्त अनुजाच देऊ शकत होत्या. लंच टाईमला ती खाली आली तर अनुजा हॉस्पिटलमध्ये निघून गेल्या होत्या. त्यामुळे तिने सुद्धा चुपचाप तिचा लंच केला आणि वर रूममध्ये येऊन बसली. मोबाईलमध्ये कितीतरी वेळ बघत तिला झोप लागून गेली हे तिला सुद्धा कळलं नाही. डोक्यावर होणाऱ्या हाताच्या मायेच्या स्पर्शाने तिने आपले डोळे उघडले. अनुजांना बघून ती हळूच उठून बसली. झाली का झोप माझ्या बाळाची? त्यांनी प्रेमाने विचारलं. तसं तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली. मी जेवणासाठी तुझी वाट बघत होती, पण तुला उशीर झाला. केव्हा आली तू? तिने त्यांच्या मांडीवर अलगद डोकं ठेवत त्यांना विचारलं. मला येऊन बराच वेळ झाला, पण तू झोपली होती, मग उठवलं नाही. मी सुद्धा थोडा आराम केला. आता संध्याकाळ झाली तर तुला उठवायला आली. त्यांचा हात अजूनही तिच्या डोक्यावर फिरत होता. चल उठ. ध्रुव आला की जेवण झाल्यावर मला पुन्हा गुडगावला जायचं आहे, त्यांनी तिला सांगितलं. मग ती आता व्यवस्थित उठून त्यांना स्माईल देत फ्रेश व्हायला वॉशरूममध्ये गेली. तिच्याकडे पाहत त्यांनी लकीला कॉल करून 2 कॉफी तिच्या रूममध्ये पाठवायला सांगितल्या. आज तू त्या सकाळी ज्या आल्या होत्या आजीसाहेब, त्यांना नेमका माझ्याशी काय प्रॉब्लेम आहे? आणि त्या नेहमी तुझ्यासोबत बोलताना सुद्धा असं का बोलता?
तिने तिच्या मनात होते ते प्रश्न अनुजांना विचारले. त्यावर त्या खिन्नपणे हसल्या. खूप मोठी स्टोरी आहे, पण ती जाणून घेण्याचा तुलाही आता पूर्ण अधिकार आहे, असं म्हणून त्यांनी त्यांचा रिकामा कॉफीचा कप समोर टेबलवर ठेवला. मी आणि गजेंद्र, आम्ही दोघी शिकायला एकाच कॉलेजमध्ये MBAला होतो. ते मला 2 वर्ष सिनियर होते. त्या काळात आपला रायचंद्र ग्रुपसुद्धा किल्लेदार इंडस्ट्रीच्या बरोबरीने टक्कर देऊन उभा होता. आप्पासाहेब म्हणजे गजेंद्रचे वडील, ते लहान असतानाच वारले. तेव्हापासून सर्व कारभार माझ्या सासूबाई लक्ष्मीबाई याच बघत. गजेंद्र कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असतानाच त्यांनी मला प्रपोज केले. मला सुद्धा त्यांना बघितलं त्या दिवसापासून ते आवडत होते. पण तरीसुद्धा मी त्यांचं प्रपोजल एक्सेप्ट न करता त्यांना माझ्या आईवडिलांजवळ येऊन मागणी घालण्यास सांगितलं. त्यावर त्यांनी सुद्धा होकार दिला. हे सांगताना अनुजांच्या चेहऱ्यावर एक छान स्माईल होती, जणू त्या त्यांच्या कॉलेजच्या दिवसात गेल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरची स्माईल पाहून कनकने त्यांना हाताचा कोपरा मारून चिडवलं. ओह आतू, डायरेक्ट प्रपोज हं? तिच्या चिडवल्याने त्यांचे गाल आजही लाजेने लाल झाले. मग काय झालं, ते आले का तुला मागणी घालायला? कनकने त्यांना हळूच खांद्याला धक्का देत विचारलं. नाही, त्या दिवसानंतर ते माझ्यासमोर परत आले नाही. त्यांचं शेवटचं वर्ष असल्याने त्यांनी कॉलेज सोडलं. मी जवळजवळ 2-3 महिने त्यांची वाट बघितली. मग नंतर हळूहळू त्यांच्याकडून फक्त टाईमपास असेल असं मनाला समजवून मी अभ्यासात लक्ष केंद्रित करू लागले. पण माझं मन जुळलं होतं त्यांच्याशी. काही केलं माझं लक्ष कुठे लागत नव्हतं. या सर्वाचा परिणाम माझ्या तब्येतीवर होत चालला होता. आईवडिलांनीही मला खूप विचारलं, पण मी त्यांना याबाबतीत काही सांगू शकले नाही. तसे ते मोकळ्या विचाराचे होते, पण मला गजेंद्रकडून काही शाश्वती नव्हती, तर मी त्यांना काय सांगेल? माझा भाऊ माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान होता, पण त्याला मात्र माझं वागणं बोलणं काही प्रमाणात खटकू लागलं. त्याने मला याविषयी खोदून खोदून विचारलं सुद्धा, पण मी त्यालाही काही सांगू शकले नाही. अशातच एक दिवस मी कॉलेजला चक्कर येऊन पडले आणि मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. माझी एक जीवाभावाची सखी होती, पद्मजा. ती आणि मी लहानपणापासूनच्या सोबती, शाळा कॉलेजसुद्धा आमच्या सोबतच झाले. तिला माझ्याबद्दल सर्व माहीत होते, म्हणून तिला माझ्या मनातली दुविधा पण समजत होती. जसं मला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं तसं तिने कुठून तरी गजेंद्रचा नंबर मिळवला आणि त्यांना फोन लावून माझ्याबद्दल सांगितलं. मग एक दिवस तिच्याच मदतीने कोणी नसताना ते मला हॉस्पिटलमध्ये भेटायला आले. एवढ्या दिवसांनी त्यांना आपल्या डोळ्यासमोर बघून माझ्या तर तोंडून एक शब्दही निघत नव्हता. मी फक्त डोळ्यातले अश्रू उडवण्याचा प्रयत्न करत होते आणि ते मात्र माझं काही न ऐकता डोळ्यातून ओघळून जात होते. त्याच वेळेस त्यांनी माझा हात त्यांच्या हातात घेतला. त्यांचा तो पहिला स्पर्श मला आजही आठवतो. अनुजा भूतकाळात हरवत सांगू लागल्या. हे स्वतःसोबत काय करून ठेवले आहेस अनु तू? तुला माझ्यावर जराही विश्वास नाही का? तूच म्हटली होतीस ना की तुझ्या आईवडिलांजवळ येऊन तुला मागणी घालू. मग त्यासाठीच स्वतःला मी सिद्ध करत होतो की तुझ्या आईवडिलांजवळ मला नाही नाही म्हटले पाहिजे. आणि त्याचा तू हा असा अर्थ काढलास? हे बोलताना गजेंद्रच्या डोळ्यात पाणी आले होते. नाही हो, त्या दिवसानंतर तुम्ही मला परत कधीच दिसले नाहीत, तर म्हणून मला असे वाटले की तुम्ही. त्याने हातात धरलेला हात तिने तिच्या कपाळाला लावला आणि रडून त्याला सांगू लागले. आणि म्हणून तुला असं वाटलं की माझं तुझ्यावर प्रेम नसून तो फक्त एक टाईमपास होता. चुकलीस तू अनु, मला आणि माझ्या प्रेमाला ओळखायला चुकलीस. हा गजेंद्र आयुष्यभर एकटा राहील, पण त्याच्या हृदयात तुझ्याशिवाय कोणाला स्थान देणार नाही. तेवढ्यात बाहेर उभ्या असलेल्या पद्मजाने आवाज देऊन त्या दोघांना आवरायला सांगितलं. चल आता मी निघतो, पण पुन्हा स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, हा गजेंद्र फक्त तुझा आहे. स्वतःच्या स्टडीकडे लक्ष दे. मी 2 नवीन प्रोजेक्ट हातात घेतले आहे. ते पूर्ण व्हायला जवळजवळ 6 महिने तरी लागतील. तोपर्यंत तुझं हे वर्षसुद्धा पूर्ण होऊन जाईल. मग मात्र तुला माझी होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही, अगदी तू सुद्धा नाही. गजेंद्रने तिला फार प्रेमाने समजवलं आणि शेवटचं वाक्य बोलताना हळूच तिच्या नाकावर टिचकी मारली. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली. मग तो मन कठोर करून निघून गेला. हे काय आतू,
फक्त हातच धरला. मला तर वाटलं होतं की पप्पी झप्पी देतील. कनक त्यांना भूतकाळाच्या स्वप्नातून जागे करत चिडवत म्हणाली, "चुप ग नालायक, आपल्या आत्याला कोणी असं बोलता?" त्यांनी तिचा कान धरला आणि तिला खोटं खोटं दम देत म्हणाल्या, "आ आ सॉरी सॉरी. बरं ते जाऊ दे. मग काय झालं? ते केव्हा आले तुला मागणी घालायला?" कनकने असे विचारताच त्यांचा चेहरा आता थोडा गंभीर झाला. ते हॉस्पिटलमधून निघून गेले होते, पण त्यांच्या बोलण्याची छाप मात्र माझ्या मनावर कायमस्वरूपी कोरून गेले. मी मनातच त्यांना वचन दिलं होतं की हे अनुजासुद्धा आयुष्यभर तुमचीच राहील. त्यानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं. ते प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र मेहनत करत होते. त्यांना लवकरात लवकर हे काम पूर्ण करायचं होतं, पण नशीब काही त्यांची साथ देत नव्हतं. काम जरी व्यवस्थित चालू असलं तरी त्याला ठरल्यापेक्षा जरा जास्तच वेळ लागत होता. त्या 6 महिन्यात पद्मयाच्या मदतीने ते फक्त 2 वेळेस मला भेटायला आले. पण त्यानंतर मात्र माझं ते वर्ष सोडून शेवटचं वर्षही संपण्यात आलं तरी त्यांचा काही पत्ता नव्हता. पण मला त्यांच्या शब्दावर विश्वास होता. मला माहीत होतं की ते एक दिवस नक्की येतील. अशातच एक दिवस आमच्या घरी म्हणजे माझ्या वडिलांना एक इन्व्हिटेशन आलं. ते किल्लेदार इंडस्ट्रीकडून होतं. म्हणजे गजेंद्रने ज्या प्रोजेक्टबद्दल मला सांगितलं होतं, ते प्रोजेक्ट पूर्ण होऊन त्यांच्या सक्सेस पार्टीसाठी ते इन्व्हिटेशन आलं होतं. असे म्हणून अनुजा शांत बसल्या. त्यांच्या त्या शांत आणि गंभीर चेहऱ्याकडे पाहून कनकला थोडे वेगळे वाटले. म्हणून तिने हळूच त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. तसं तिच्याकडे बघत त्यांनी एक जबरदस्तीची स्माईल केली. किल्लेदार इंडस्ट्रीच्या त्या सक्सेस पार्टीला सगळे उपस्थित होते. पण त्या रात्री जे घडलं त्याने फक्त 2 प्रेमींचं नातं नाही, तर संपूर्ण घराचं भविष्य बदलून टाकलं. अनुजा आणि गजेंद्रचं प्रेम खरंच इतकं मजबूत होतं का? की नियतीने आधीच त्यांच्यासाठी वेगळं काही ठरवून ठेवलं होतं? हे जाणून घेण्यासाठी भेटूया पुढच्या भागात. जर तुम्हालाही वाटत असेल की खरं प्रेम गैरसमजावर मात करतं, तर या व्हिडिओला एक हार्ट द्या आणि लाईक करा. तुमच्या मते चूक कोणाची होती, अनुजाची की गजेंद्रची? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशीच मनाला भिडणारी कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, कारण पुढचा भाग खूप मोठा खुलासा घेऊन येणार आहे. धन्यवाद.